प्रिशा. अच्छा नेक्स्ट जा तू उभी राहा. प्रिशा साईड लाव ना बाळा. नायराचं घ्या. नमस्कार करा बाळा. तू झाशीची राणी आहे का? हा तू झाशीची राणी आहे. हा असंच म्हणते झाशीची राणी. हॅलो शुभ सकाळ. तर आज आहे गणपतीचा दिवस दुसरा आणि आज आहे आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा. तर त्याचीच तयारी चालू आहे. बाहेर चाललेली आहे हार बनवायची तयारी. दुर्वा आणि ते केळीचे खांब आणि तुम्हाला पच्ची गणपती दाखवते. गणपती बाप्पा. चाललेली आहे आमची रांगोळीची तयारी. सो आता इथे सत्यनारायण पूजेसाठी लागणारा मेन असा पदार्थ म्हणजे आपला शिऱ्याचा नैवेद्य आणि तो आज मी बनवणार होते. सो त्यासाठी साधारण मी अर्धा किलोच्या प्रमाणात सर्व साहित्य घेतलं होतं. जसं की अर्धा किलो रवा आणि त्याच्यानंतर अर्धा किलो साखर, अर्धा किलो साजूक तूप असं साधारण सगळं साहित्य होतं. आणि मग त्याच्यानंतर मी प्रसाद करायला सुरुवात केली. सो हे छोटे छोटे त्याचे क्लिप्स काढण्याचा मी प्रयत्न केला आहे. तुम्हाला तर माहितीच असेल कसा बनवतात हा आपला नैवेद्य, पण तरीही माझ्याकडून हा छोटासा एक प्रयत्न तुम्हाला दाखवण्याचा. सो असं साजूक तुपात मी पहिल्यांदा थोडासा रवा परतून घेतला. त्याच्यानंतर मी 3 केळी होती मोठी ती टाकली होती आणि मी असे छान असे त्याच्यामध्ये हे करून घेते, मॅश करून घेते. सो त्याचा फ्लेवरही छान येतो आणि दाताखाली ते केळी येत नाही. त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स मी ऑलरेडी तुपामध्ये फ्राय करून घेतले होते आणि मग तुम्हाला दिसत असेल हा रव्याचा कलर चेंज झाला आहे. एक ब्राउनिश कलर आलेला आहे. छान असा आपला जो रवा आहे तो परतून झाला होता. त्याच्यानंतर मी हे दूध घालताना व्हिडिओ नव्हता केला कारण की एकदम ते दूध घातल्यानंतर पटापट रवा उडायला लागला होता. सो आपला रवा इथे रेडी होता, शिरा आपला रेडी होता. आणि त्याच्यानंतर वरतून मी वेलची पूड त्याच्यामध्ये टाकली आणि एक साधारण 5 ते 7 मिनिटं झाकण लावून त्याला छान वाफ येऊ दिली आणि मग साखर वगैरे घालून आपला नैवेद्य रेडी होता. इकडे दादा सगळी पूजेची तयारी करत आहे आणि प्रियंका रेडी होत आहे. हे सगळं पूजेसाठी लागणारं साहित्य. सो गणपती ऑलरेडी 3 दिवस झाले होते पण मी संपूर्ण डेकोरेशन तुम्हाला दाखवलं नव्हतं. तर हा डेकोरेशनचा आपला एक छोटासा व्हिडिओ. तो थीम तुम्हाला आता कळून गेलीच असेल. हा पण पंढरीच्या वारीचा जो देखावा आहे तो सुंदर असा दादाने इथे रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो ही विठ्ठलाची मूर्ती आणि मग त्याच्यानंतर हे छोटंसं डोंगर, त्याच्यानंतर आपली ही माऊलीची पालखी, बायका फुगड्या घालत आहेत. असं सुंदर असं डेकोरेशन दादाने केलं होतं, दादाने आणि प्रियंकाने. मी थोडीशी मला जमेल तशी हेल्प केली होती. त्याच्यानंतर हा जे रिंगण आहे, घोडा असतो आपला, त्याच्यानंतर हे पंढरीच्या वारीतले लोक आणि हे छोटंसं आपलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आणि क्यूट अशी छोटीशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. देव माझा विठ्ठल सावरा माऊली बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. हा असा आपला पंढरपूरच्या वारीचा सुंदर असा देखावा. आणि आज आपल्याकडे जी सत्यनारायण पूजा होती तर त्यासाठीचे गुरुजी आले होते आणि सर्व साहित्य ऑलरेडी काढून ठेवलेलं होतं. मग त्यांनी लगेचच तयारीला सुरुवात केली आणि पूजा मांडून घेतली इथे. विष्णवे नमः पुरुषोत्तमाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः गिरिधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः रामचन्द्राय नमः वासुदेवाद्यमूलेश्वरा चिन्ताक्लेशदरिद्रदुःखवघे देशान्तरा पाठवी हेरम्भा गणनायका गजमुखा भक्ता
आणि मग इथे आईच्या ज्या सगळ्या मैत्रिणी होत्या त्या हळदी कुंकवासाठी आल्या होत्या घरी आणि मग त्यांनी इथे अथर्व शीर्षणाचा पाठ केला. आईच्या मैत्रिणी ब्लॉग टाकणार मग ही आपली बच्चा पार्टी डान्स करून करून दमली होती आणि ऑफकोर्स त्यांना भूक लागलीच असेल. मग त्यांच्यासाठी छोटीशी स्नॅक पार्टी आपण अरेंज केली होती आणि सगळे प्रिशा आणि नायराचे फ्रेंड्स. आणि मग नेक्स्ट डे गणपतीचा 3रा दिवस. सकाळी सकाळी आम्ही दुर्वा नीट करत होतो गणपतीसाठी. आणि हे आमची नायरा रांगोळी काढते आहे आजची. मुक्त शोभतो बरा ऋणदृंती नुपुरे चंद्रिका. कर्पूर गौरा भोळा नेमी साळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. आज आपल्या घरी होतं गौरी आवाहन आणि गौरी आवाहनाच्या निमित्ताने पहिल्या दिवशी गौरीसाठी साध्याच भाजी भाकरीचा नैवेद्य असतो आणि त्याच्यासोबत ह्या पाटवड्या प्रियंका बनवत होती. सो त्याचाच मी एक छोटासा व्हिडिओ घेतला होता. असं थापून बनवतात. तुमच्याकडे प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. तुमच्याकडे कशा बनवतात तर ते कमेंट करून सांगा. आणि इथे आई भोपळ्याच्या घाऱ्या भोपळ्याच्या पुऱ्या बनवत होती. सो ही पाटवडी रेडी झाली होती आणि ह्याच्यावरती ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकून गार्निशिंग केलं होतं. सो सर्व नैवेद्य आवरून झाल्यानंतर इथे गौरी आवाहन आता थोड्याच वेळात सुरू करणार होतो. तर त्याची सगळी तयारी चालू होती. त्याचं डेकोरेशनची जागा वगैरे सर्व अरेंज करायचं चालू होतं. सो त्याचा एक छोटासा क्विकसा व्हिडिओ. गणपती बाप्पा मोरया. सो नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आहे आमच्याकडे गौरी आवाहन. सो त्याची सगळी तयारी चालू आहे आणि तुम्हाला दिसेलच पुढे की आम्ही गौरीचं आगमन कसं करत आहोत, तिला साडी नेसवणार आहोत, तिची जी सजावट आहे, डेकोरेशन आहे ते कसं करणार आहोत आणि तिच्यासाठी जे जे खाद्यपदार्थ बनवले आहेत आमच्याकडे कशी पद्धत आहे ते तुम्हाला पुढे दिसेलच. तर ब्लॉग पूर्ण बघा, संपूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला कळेल. ओके, तोपर्यंत आमच्या ब्लॉगला लाईक करायला विसरू नका. पटपट लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत, नातेवाईकांसोबत. आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. सी यू. सो आपला मुखवटा काढलेला आहे. दरवर्षी आपण आज पोचतो ना का विसर्जन? 3 वर्षांनी बदलतो. अच्छा, 3 वर्षांनी बदलतो. कसं करायचंय का काट पुढे? आणि आमच्या गौराई इकडे या, तुमचा लुक दाखवा पटकन पटकन या. ए दाखवा लवकर. ही पहिली गौराई, ही कोण आहे? ही दुसरी गौराई, तिसरी गौराई. अरे बाप रे, काय खरंच नाही. आणि आपला गौराईचा फुलोरा. गणपती आणायच्या दिवशी पण पाऊस आलेला आणि आता गौराई घरी येतात तेव्हा पण पाऊस आहे. बाळ पण असतो ना. सो इथे आम्ही एक एक करून सगळ्याजणी गौराईचं पूजन करत आहोत, गौराईला ओवाळत आहोत आणि मग त्याच्यानंतर आपण गौराईचं आतमध्ये स्वागत करणार आहोत आपल्या घरात.
स्माईल नाही आवडत मग तू रड. चूळ भरायचे का तोंडात घ्यायचं? चूळ नाही भरायची. हा धर ते पुढं करायचं आई तिला वरती घे. खूपच पाणी गेलं. तिथं झुणका पाणी पाणी तिथे साईडला हे कर. थोडं पिलं तरी चालणार बस. हे धर वर. हात लाव वरती. झालं की घंटी वाजवा. आली आली गौराई. पुस्तक द्यायला पाहिजे होतं त्यांच्याकडे. आली आली गौराई कशाच्या पायानी. चल आली आली गौराई कशाच्या पायानी. सोन्या रुपयाच्या पायानी. या आली आली गौराई कशाच्या पावलानी. सोन्या रुपयाच्या पावलानी. आली आली गौराई. या आली आली गौराई. तुझे पण पाय ये ये. आली आली गौराई. हा आली आली गौराई कशाच्या पायानी. सोन्या रुपयाच्या पायानी. हे काय गणपती बाप्पा धनधान्य सोनं चांदी. आली आली गौराई कशाच्या पायानी. सोन्या रुपयाच्या पायानी. आली आली गौराई पावलानी. काय काय हे काय देवघर. आली आली गौराई कशाच्या पावलानी. सोन्या रुपयाच्या पायानी. काय आली धनधान्य सोनं चांदी. आली आली गौराई कशाच्या पावलानी. सोन्या रुपयाच्या पायानी. काय खाली भाजी भाकरी दही कढी. छानच म्हणते तुला. कशा पण अगं म्हणजे तू एकटी नाही तीन पोरी. श्रीमाई तिकडे बघ बाळा पडले जे बाप्पा आहे. अजून बसलेली नाही तुम्हालाच भीती वाटते. तिला नाही येत म्हणायला. अमन परत म्हण. कुंभंबर ती तशीच म्हणते. हो अच्छा आपल्या गौराईसाठी हा नैवेद्य आहे. ज्या दिवशी गौराईचं आगमन होतं त्या दिवशी असं साधं भाजी भाकरीचा नैवेद्य असतो. 5 प्रकारच्या पालेभाज्या आणि वड्या. आळूची वडी ही पाटवडी कढी भाकरी डाळ भात दही आणि काकडी. हा अच्छा आपला नैवेद्य गौराईसाठी. आणि मग दुपारची जेवणं आटोपल्यानंतर इथे आता गौराई सजवायची तयारी चालू झाली होती. सो थोड्याच वेळात तुम्हाला दिसेल आमची गौराई कशी दिसतीये. इथे आम्ही साडी वगैरे घालून तिला सगळे दागदागिने घालून थोड्याच वेळात आमची गौराई रेडी होणार आहे. सो आता साडी नेसून झाल्यानंतर फायनल देवीचा मुखवटा त्याच्यावरती बसवत आहोत. आणि मग पूर्ण रेडी केल्यानंतर देवीला तिची पहिली ओटी घरातून भरली जाते. प्रियंका तर ती ओटी भरत आहे देवीची. बा केळ खाल्लंस ना 5 मिनिटं थांब मग देते. हा आणि मग सगळं आटोपल्यावरती आम्ही सोसायटीमध्ये जिथे दादा राहतो तिथे एक सार्वजनिक गणपती असतो. तिथे सत्यनारायण पूजा झाली होती आणि गणपतीचंही दर्शन आम्ही घेतलं नव्हतं. सो आम्ही सगळेजण तिथे गेलो आणि प्रसाद घेतला आणि मग घरी आलो. मी सुंदर छान असं छोटीशी गणपतीची मूर्ती होती पण छान असं डेकोरेशन केलं होतं आणि सत्यनारायणची पूजाही होती तिथे. इथे
त्याच्यानंतर आम्ही सर्वजण फ्लोअरवरती जे पण मित्रमंडळी आहेत त्यांच्या घरी दररोज अशी सकाळ संध्याकाळ आरती होत असते, तर आम्ही एकमेकांच्या घरी जातो आणि अशी आरती करतो. सेम गावच्या सारखा फील आहे. आणि मग नेक्स्ट डे गौरी आव्हानाचा दुसरा दिवस गौरी पूजनाचा, आणि मग इथे स्टँड ऑलरेडी मांडलं होतं आणि हे 5 पिढे दिसत आहेत तुम्हाला जे गौरीजवळ मांडले होते. आज जे दोरे असतात घेतात ते गौरीचे, आणि त्याच्यानंतर मग हा सगळा जो फराळ केला होता देवीसाठी तो सर्व ऑलरेडी मांडून झाला होता. मग त्याच्यानंतर काही जण आमच्या साईडच्या आहेत त्या कोकणातल्या, सो तिथे अशी पद्धत आहे ते गौरीला ओळसा घेऊन जातात, तर तसं ते ओळसायला आले होते. नमस्कार कर. सो हा व्लॉग मी आता इथेच एंड करत आहे. तो पुढचा व्लॉग जो असणार आहे तो गौरी पूजनाचा आणि गौरी गणपती विसर्जनाचा असणार आहे. सो तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर